येवला तालुक्यातील पाटोद येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील ज्येष्ठ आदर्श शिक्षक S.G. बोरनारे B.T. बोरनारे यांनी प्रदीर्घ व यशस्वी शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी विद्यालयात आयोजित करण्यात आलेला सेवापूर्ती व सत्कार सोहळा उत्साहपूर्ण भावनिक वातावरणात पार पडलाय. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून स्काउट गाईड पथकाच्या संचलनाने झाली. वाद्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात सेवानिवृत्त शिक्षकांचं स्वागत झालं. यावेळी मविप्र संस्थेचे येवला तालुक्यातील आजी माजी संचालक नंदकुमार बनकर, अंबादास बनकर, शालेय समितीचे अध्यक्ष कारभारी बोरणारे, मारुती घोरपडे, तुकाराम बोराडे, रामायणाचार्य श्याम महाराज ठोंबरे तसेच आजी माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून मान्यवरांचं स्वागत केलं. विद्यालयाचे पर्यवेक्षक S.M. शेळके यांनी प्रास्ताविकातून शिक्षणाचे समाजातील महत्त्व अधोरेखित करत सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी सत्कारमूर्ती शिक्षकांचा त्यांच्या सुविद्य पत्नीसह शाल, श्रीफळ, फेटा, सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सहकारी शिक्षक B.S. सोमसे, A.S. काळे तसेच माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रतन बोरनारे, कैलास घोरपडे यांनी मनोगतात यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासाचे धडेच दिले नाही तर आयुष्यभर उपयोगी पडणारे संस्कारही दिले. मविप्र संस्थेचे माजी संचालक अंबादास बनकर यांनी शिक्षक हे समाजाचे दीपस्तंभ असून त्यांच्या निष्ठावान ज्ञानदानामुळे संस्थेचा नावलौकिक टिकून असल्याचे गौरव उद्गार काढले. सत्कारमूर्ती S.G. बोरनारे, B.T. बोरनारे यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासातील आठवणींना उजाळा देत सहकारी विद्यार्थी, पालकांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळ्याचं औचित्य साधून विद्यालयाच्या डिजिटल शिक्षणासाठी क्राऊन कंपनीचे 43 इंचाचे 2 स्मार्ट LED TV भेट देण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून शिक्षण अधिक प्रभावी व सुलभ होणार आहे. कार्यक्रमासाठी मविप्र संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन P.P. भड यांनी केलं तर आभार प्रदर्शन S.D. नवखिरे यांनी केलं. सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त पाटोदा परिसरातून दोन्ही शिक्षकांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. नमस्कार, मी S.G. बोरनारे सर, MEP या संस्थेमध्ये 95 पासून काम करतोय आणि आपल्या जनता विद्यालय पाटोदेमध्ये मी पर्यवेक्षक म्हणून 1 वर्षापूर्वी रुजू झालेलो आहे. तर इथे विद्यार्थी आणि शिक्षकांचं अतिशय चांगलं सहकार्य मला लाभलेलं आहे आणि संस्थेच्या नावारूपास कोणतेही गालबोट लागणार नाही आणि संस्थेचं लौकिक कसं वाढेल या दृष्टीने सर्वच प्रयत्न करतात. विद्यार्थी शिस्तप्रिय आहेत, सर्व स्टाफ चांगला आहे आणि संस्थेचे संचालक माननीय नंदकुमार नाना बनकर तसेच अंबादास बालाजी बनकर अण्णा तसेच इतर सर्वच पदाधिकारी वेळोवेळी शाळेला भेट देतात आणि शाळेच्या कामकाजाची पाहणी करतात. इथलं वातावरण बघून मला अतिशय बरं वाटलेलं आहे. आज माझी 32 वर्षानंतर सेवा केल्यानंतर सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित आलात त्याबद्दल मी माझ्या वतीने तुमचा सर्वांचा मनापासून आभारी आहे. जनता विद्यालय पाटोदा या मराठा विद्या प्रसारकमध्ये श्रीयुत संपतजी बोरनारे आणि भागवत बोरनारे सर हे आज सेवानिवृत्त होत आहे. या निमित्तानं मी त्यांचे जे भावी आयुष्य गेलेलं आहे ते आज आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडवले. त्यांच्या हातून काही विद्यार्थी नाविन्यपूर्ण असे शिक्षक या खेळाडूमध्ये मोठे झाले आणि दोन्ही शिक्षकांना खरोखर या ठिकाणी आपण म्हणत असतो की येथे येऊन केले काय न बुजले विठ्ठला, जगण्याआधी सावध जगावे ही तर करुणी मिळावे तुका म्हणे,
हा जन्म पुणे नव्हे या उक्तीप्रमाणे मी या दोन्ही शिक्षकांना पाटोद्याच्या वतीनं आणि सगळ्या शिक्षकांच्या वतीनं भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि यानंतर त्यांनी खरोखर आता फक्त आणि फक्त धार्मिक देव परमार्थ करावा याच शुभेच्छा मी या पाटोदेकरांच्या वतीनं देतो आणि थांबतो. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला.